शशिकांत शिंदे यांची नुकतीच पवारांच्या राष्ट्रवादीत नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे। या निवडीनंतर संपूर्ण सातारा जिल्ह्यात उत्साहाचं वातावरण आहे। शशिकांत शिंदे यांचे शिरवळ येथून जल्लोषात स्वागत करण्यात आले। याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांनी। महाराष्ट्राचे शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे नवीन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचं सातारा जिल्ह्यात आगमन झालेलं आपण पाहतोय। शशिकांत शिंदे यांना आता कार्यकर्त्यांनी खांद्यावर उतरून त्यांचा जोरदार जल्लोषात स्वागत केलेलं आपण हे चित्र पाहतोय। एकंदरीतच सातारा जिल्ह्यामध्ये त्यांचं जल्लोषात स्वागत होत असताना आपण दिसतोय। राष्ट्रवादी शरद पवार सातारा जिल्ह्यामध्ये एक आगळी वेगळी लाट या ठिकाणी निर्माण झाली असल्याचं आपण पाहायला मिळत आहे। एकंदरीतच शशिकांत शिंदे यांचे हे कार्यकर्ते आहेत। हे कार्यकर्त्यांनी मोठा उत्साह या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळत आहे। एकंदरीतच शशिकांत शिंदे यांचं जोरदार जल्लोषात सातारा जिल्ह्यामध्ये स्वागत झालेलं आहे। सातारा जिल्ह्याच्या सरहद्दीसह संपूर्ण कराडपर्यंत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस ते त्या ठिकाणी अभिवादन करणार आहेत आणि साताऱ्याचा पूर्ण परिसर महामार्गावर शशिकांत शिंदे यांचं जल्लोषात स्वागत होत आहे। कॅमेरामन वसीम सह इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। ही लढाई विकास निधीची राहिलेलीच नाही। पूर्वी निवडणुका विकास पर्वावर व्हायच्या, एकमेकावर विकासावर आरोप व्हायचे। आता निवडणुका सत्ता आणि सत्ता टिकवण्यासाठी कुठल्या प्रकारच्या रणनीती आखायच्या, ठोकशाही, हुकुमशाही, दडपशाही याची प्रवृत्ती आहे। त्याच्या विरोधामध्ये जनजागृती, युवकांची जागृती हा एकमेव पर्याय आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।